तर नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ह्या पीक विम्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सर्वात जास्त जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो नांदेड जिल्ह्यासाठी करण्यात आलेला आहे। म्हणजे 1200 कोटीपैकी जवळपास 850 कोटीच्या आसपास जो निधी आहे तो फक्त एका जिल्ह्यासाठी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये 3 महत्त्वाचे पिकं आहेत जसे की सोयाबीन, मूग आणि उडीद यांच्यासाठी जास्तीत जास्त रक्कम इथे मंजूर करण्यात आलेली आहे। तर याबाबत आपण संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जसं की किती अर्ज आलेले होते आणि किती शेतकरी ते पात्र ठरवण्यात आलेले, किती हेक्टरसाठी हा विमा उतरवण्यात आलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी इथे तुम्ही पाहू शकता, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी नांदेड जिल्ह्याला 813 कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता ही जी संपूर्ण माहिती याचेच आपण काही बुलेट्स पॉईंट काढलेले आहेत आणि ते आपण समजून घेऊया। तर बघा, नांदेड जिल्ह्यासाठी 813.93 कोटी मंजूर करण्यात आलेले प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 साठी। तर बघा, यासाठी मुख्य लाभार्थी पिके आणि प्रशासकीय नियोजन काय होतं, तर मुख्य लाभार्थी पिके आहेत बघा, सोयाबीन याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, मूग होतं ज्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं आणि उडीद होते। यामध्ये बघा, सीई मोबाईल ॲपद्वारे पारदर्शक पीक पाणीचा प्रयोग करण्यात आलेला होता, म्हणजेच या ॲपला वापरून पीक पाणी करण्यात आलेली होती। तसंच मित्रांनो, जे स्टॅटिस्टिक्स आहेत तेही समजून घेऊया। तर बघा, एकूण सहभागी शेतकरी होते 4,34,819, तर जे अर्ज दाखल करण्यात आलेले होते ते होते 8,29,737 आणि विमा संरक्षित क्षेत्र म्हणजे किती हेक्टरवरती विमा उतरवण्यात आलेला आहे तर तो आहे 5,13,900 हेक्टर। तर बघा, किती क्षेत्रावरचं नुकसान झालेलं आहे ते इथे देण्यात आलेलं आहे, 7,27,932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। तर बघा, 21 एप्रिल 2026 पासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नुकसानीचे जे स्वरूप आणि अतिवृष्टीचा जो फटका होता तो ऑगस्ट-सप्टेंबर म्हणजे 2 महिने ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 मधील प्रचंड अतिवृष्टीमुळे सुमारे 7,27,932 हेक्टर क्षेत्रावरील जे पीक होतं त्याचे नुकसान झालेले होते। प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद पिकांना फटका बसला होता। तुम्हाला जर तुमची पिकाची किती रक्कम मंजूर झालेली हे जर बघायचं असेल तर बघा, एक सोपी पद्धत आहे। मंजूर झालेली रक्कम बघण्यासाठी तुम्हाला PMFBY पोर्टलवरती जायचं आहे। तिथे तुम्हाला फार्मर लॉग इनचा जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, एक OTP येईल तो तिथं सबमिट करायचा आहे, म्हणजे OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मंजूर झालेली जी रक्कम आहे त्याची स्थिती पाहता येणार आहे। आणि हे जे काही पैसे आहेत जे पण मंजूर झालेले असणार आहेत ते तुमच्या डायरेक्ट DBT ट्रान्सफरनेच खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे जे काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टम आहे DBT त्याद्वारे तुमच्या डायरेक्ट आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। हीच माहिती यामध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। आपण याचे थोडेसे पॉईंट्स काढलेत फक्त। तर ही संपूर्ण थोडक्यात माहिती होती। जर तुम्ही सुद्धा पात्र शेतकरी असाल, खरीप हंगाम 2025 साठी विमा तुम्हाला मिळायला पाहिजे होता, तर तुमच्या किती हेक्टरसाठी किती विमा इथे तुम्हाला मिळालेला आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।